कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात सुरू असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलनाला आता 63 दिवस पूर्ण झालेत। इटलीतून आलेल्या PFAS या मानव शरीरासाठी घातक मानल्या जाणाऱ्या रासायनिक उत्पादनाला विरोध करत कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 6 एप्रिल रोजी कंपनी विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये पंचक्रोशीतील संपूर्ण कोकणातील हजारो नागरिक सहभागी होणार असून आंदोलनकर्त्यांनी ही माहिती दिली आहे। तसेच या आंदोलनाला जनाक्रोश समितीने जाहीर पाठिंबा दिला असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीत सुरू असलेले उत्पादन पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी कंपनी विरोधात ठाम भूमिका घेतली आहे। दरम्यान प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। कारण आज आम्ही या ठिकाणी महामार्गाचा दौरा आयोजित केलेला आणि तेव्हा माहीत पडलं की लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी एक लोट्यामध्ये प्रस्थापित झालेली आहे आणि त्याचा विरोध म्हणून, कारण कोकणकरांच्या मानवी जीवाला धोकादायक अशी कंपनी या ठिकाणी वसलेली आहे आणि त्याचा विरोध म्हणून श्री जाधव साहेब, श्री आमरे साहेब या ठिकाणी 63व्या दिवशी पण आमरण उपोषणाला बेमुदत उपोषण धरणं आंदोलनामध्ये बसलेले आहे। तेव्हा आम्ही त्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो, पाठिंबा जाहीर करण्यासाठी आलो। तेव्हा आत्ताच आमचे मित्र सरपंचांनी सांगितलेले आहे की 6 तारखेला या ठिकाणी एक मोठा आंदोलन आपल्याला करायचं आहे। आज मी मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीच्या वतीने जाहीर करतो की यावेळी जो होणारा आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्णतः पाठिंबा जाहीर करत आहोत।